नाव काय आपलं? माताजी अनंत तिकोनी. माताजी अनंत तिकोनी. सांगा मला, आपण कोणत्या गावात आहे आता? मी गुळंचवाडी, बेल्ले, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आता तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे. ही जी जमीन आहे, खाली शेततळ दिसतंय, वर डोंगर दिसतोय, काय विषय हा? ही जमीन कोणाची? सध्या ही जमीन पंचायतीची आहे आणि ही जमीन सरपंच यांनी आपल्या ग्रामसेवक यांनी हिचं राखण करायला पाहिजे. तर हे रक्षकच भक्षक बनल्यासारखं झालेलं आहे. आणि हे सगळं अतिक्रम, हे सगळं डोंगर फोडलं, लाखो करोडो रुपयाचा मुरम विक्री केलेला आहे वाहून. सगळीकडे इथं हे सगळं उत्खनन करून स्वतः वावरं तयार केलेत. कोणी? सरपंच, गुळचवाडी गावचे सरपंच अतुल शेठ भांबेरे. आता ही गायरान आहे का जमीन? हा, ही गायरान आहे. सध्या उभं राहिलेलं ही गायरान क्षेत्र आहे सगळं. आणि ते तळ कोणाचं आहे? तळ्याचा कोपरा सुद्धा गायरान क्षेत्रात जातोय. इकडचा कोपरा आहे ना, हा कोपरा सुद्धा गायरान क्षेत्रात जातोय. म्हणजे तळ्यापासून वर टोटल सगळं गायरान क्षेत्र आहे. पंचायतीचं 350 एकर आहे. आणि डोंगर? डोंगर सुद्धा गायरान क्षेत्रात आहे. जनावरांना चरण्यासाठी, याच्यासाठी सगळं जो डोंगर. आणि त्याच्यावरती सुद्धा JCB चढून त्याचे पाणी, इकडे गरीब लोक राहतात, ही वस्ती आहे, इकडे दाखवा ही वस्ती. आणि या घरांकडे पाणी वळवलेलं आहे. इथले झरे, नाले, ओढे सगळं बंद करून आजूबाजूला पाणी फिरून हा लोकांकडे सगळं फिरवलेलं आहे. पाणलोट क्षेत्र सगळीकडे दुसरीकडे काढून दिलेले आहे. हा सगळा सरपंचाने अत्याचार केलेला आहे सगळ्या गरीब लोकांवरती. किती वर्षापासून हे उत्खनन सुरू आहे? हे उत्खनन मी अर्ज केलेला जवळजवळ 25/1 अर्ज केलेला आहे. पहिला अर्ज 25/1 काय? 25 जानेवारी. हा, तर 25ला अर्ज केलेला आहे. तर त्याला डायरेक्ट वर्ष पास झाले तरी अजून कोणी काही दखल घेईन. सगळे कागदपत्राची पूर्तता आहे माझ्याकडं. तहसील कलेक्टरपर्यंत अर्ज पाठवलेत, कोणीच काही, सगळे दबावापोटी सगळे गपगार पडतात. आणि आता हे जे आपण इथं उभं आहे, इथं डोंगर होता, हा तोडलाय का? हा, पूर्ण डोंगर होता, पूर्ण असाच पसरा होती. डोंगराची पसर खालपर्यंत आलेली होती. ही सगळं JCB मशिनरी लावून, ट्रॅक्टर लावून, ब्लास्टिंग लावून सगळं उद्ध्वस्त करून आता हे कालांतराने हे सगळं दगडी बिगडी खाली येणार. जनावरांना चरण्यासाठी वर जाण्यास सुद्धा रस्ता ठेवलेला नाही. कोणकोणत्या यंत्राने उत्खनन चालू आहे? पोकलन होते, डंपर होते, ट्रॅक्टर होते, फायटीचे प्लास्टिक लावण्याचे. कुठं विकला हा मुरुम सगळा? हा मुरुम आता बाहेर विकला. आता कुठं त्यांचे धंदेच आता चालू म्हणल्यानंतर आम्हाला काही सर्वसामान्य माणसांना काही सांगता येणार नाही. इथून भरून जात होते, फक्त एवढंच माहिती. बाहेर जात होते, कुठं जात होते, कोणाला विक्री करत होते ते काही सांगता यायचं नाही. त्यांचा व्यवसायच हा 2 नंबर व्यवसाय आहे सगळा. उत्खनन करून विक्री बाहेर करणे. सरळ याचे अर्ज केलेले आहे तरी काही त्यांनी कोणी अजून दखलपात्र काही त्याचं काही नुसतं आम्ही पाठवलं, वरती पाठवलं. सगळेजण म्हणतात वरती पाठवला, वरती तरी कुठे का वरती. आम्हाला शेवटी वरती जायची वेळ आली तरी अजून याचं काही होईन. वर पण JCB नेला होता का? हा, वरती सुद्धा JCB चढवलेला होता, पोकलन चढवलेलं. वाटलं तर तिथं प्रत्यक्ष पाणी करत चर खांडलेलं आहे. असं आहे का इथं लिंबाच्या तिथं ते चर खांडलेलं दिसतंय सगळं वर. आता ताजं कुठं खणलेलं आहे? ताजं काय, ताजं आता बंद केलेलं आहे. आता मी त्याला ते अर्ज पाठवल्यानंतर ते काम त्यांनी सध्या स्थगिती बंद करून टाकलेली. पण तरी याच्यावर पंचायती सरकारी हद्दीवर कोणीच अजून दखलपात्र गावही घेईन आणि कोणी सगळे दबावापोटी शांत बसलेले. इथं काय कोणी दबावापोटी कोणी बोलायला सुद्धा मागत नाही. एवढा सरपंचाचा गावावर सुद्धा प्रेशर आहे. निवडून कसं काय दिलं लोकांनी? आता निवडून म्हणजे असं दमदाटी करून, दादागिरी करून कोणाचा नाईलाज झाल्यामुळे असे झालेले सरपंच. हे एवढं खोदलंय का? हा, हे सगळं खोदलेलं आहे. सगळं सरकारी याच्यातलं मुरुम हा सगळा विक्री केलेला आहे सरळ. आणि याच्यावर त्वरित कारवाई कुठली नाही, कुठली कारवाई व्हावा ही तर माझी प्रत्यक्ष विनंती आहे. आता हे इथं इतका मोठा खड्डा दिसतो आपल्याला. हा डोंगर असाच सपाट होता का? हा, सपाट होता, पूर्ण सपाट होता. इकडे खाली पण कोरलेलं आहे. शेवट त्यांनी खाली आहे, वरून इकडून तिकडून सगळा हा मुरुम आहे ना विक्री केलेला आहे सर. आता कोणी तलाठी वगैरे पंचनामा वगैरे करत नाही का इथं? तलाठ्याने पंचनामा करून गेलता एकदा, परंतु तो म्हणला मला पास नाही झाला. नंतर आज रोजी परत सर्कल मॅडमचा पंचनामा आहे. ती काही आता सध्या येणार आहे बोलली, पण किती वाजता येते काही त्याची अजून काही हे नाही आहे, पण येते बोलली. तुमचे काय नाव नाही सांगता यायचं, त्यांचे नाव काय माहीत नाही. फक्त त्यांचं येतो म्हणले, नोटीस आलेलं आहे मला. त्या नोटिसापोटी मी आज उभा इथं हजर आहे.
इथं एवढं खोदकाम झालं इथं वाटतं खांबळे पण तुटलेत वाटतं नाही का? हा ते खांबळे पण त्यावेळेस पाडून टाकलेले जे निकामी खांबळे आहे ते मस्त सगळे हे तोडताड करून सगळे हे केलेले सगळी वाट लावलेली सगळे पाणी तिकडच्या इकडं काढून दिलेले वहिवाट लोकांच्या जमिनीची सगळी दाधून करून टाकलेली हा सर्व आत जाणाऱ्या लोकांचा सगळं क्षेत्रातला रस्ता बंद केलेला आहे दादागिरीच्या पोटी. म्हणजे काय दादागिरी काय करतात? दादागिरी दहशत पोरांची दहशत माजवायची हे ते माजवायची पैसा आमाप झाला म्हणजे काही उत्मात करायचा काही करायचं दडपशाही करायची वाटेल तिकडे दादागिरी दाखवायची. तुम्ही आता इतके दिवस लढा देत आहे काय कारण? अहो काय कारण नाही आता हे असंच कारण जबरदस्ती कारण माझा रस्ता माझे क्षेत्र आहे इथं खाली मला जाण्यासाठी रस्ता नाही. मी तहसीलदार का आज कलेक्टर अर्ज टाकले तरी अजूनही त्या रस्त्याबद्दल काहीच होत नाही. आता इथं इकडून त्यांनी गेट आणलंय तिथं लावायला लोखंडी ते गेट लावल्यानंतर आतल्या शेतकऱ्यांनी कसं काय आतमध्ये जायचं आणि नाही जाणून कटाळून सरकारीचा आहे खरं आहे का? हो ही जागा सरकारी नकाशा आहे माझ्याकडे ऑलरेडी मी नकाशा आणलेला आहे. हा नकाशा सुद्धा मीडियाला दाखवू शकतो मी. आणि ह्या सरकारी जागेला ते काय गेट बनवणार होते का? हा गेट बनवणार होते काय कालांतराने ते खाजगी करणार होते. आता सरपंच आहे म्हणल्यानंतर काही करू शकतात. तर आता ती खाली लोक बरीचशी दिसत आहे हे काय तळ होतं का यापूर्वी? हा नाला झालेला आहे तो नाला माझ्या हद्दीत झालेला आहे. माझे गुंठेवारीमध्ये ते क्षेत्र राहिलं होतं खोटा कागद करून घेतला तर मी स्वतः काढून दिलं माझं ते. तुमचं आणि त्यांचं काय वाद आहे? वाद काहीच नाही. आता रस्ता बंद केल्यानंतर साहेब आम्ही जाणार कसे आतमध्ये बाहेरच्या गट नंबर 1 तो 40 हा 40 मधून जर रस्ता जर बंद केला तर आतल्या शेतकऱ्यांनी जायचं कसं कटाळून मग हे मुडीच्या भावात शेती घ्यायला तयार आहे. विक्री करा आम्ही घेतो कसे पण झालो आम्ही मालक. असे करून दादागिरी करून इस्टेट वाढवायची लोकांना फसवायचं मुटक्या मोडायच्या हे धंदे चालू केलेले. पंचनामा यापूर्वी कधी झाला होता म्हणाले? पंचनामा झालेला जवळजवळ ते असंच वैतागून त्याला जवळजवळ 7 ते 8 महिने झालेत पंचनामा झालेला. आता हे नोटीस निघालेलं जवळजवळ 6 महिन्यानंतर हे नोटीस खाली आले. आता किती दावलं त्याच्यावर लोड पडत असेल त्या नोटीस बोजा पडत असेल हे तर मला तर काय मी सांगू शकत नाही आहे. काय एवढा वेळ लागला ब तहसीलदाराचं नोटीस खाली यायला 5 ते 6 महिने लागलेत पंचनाम्याचे. ही लोक जी जमा आहे ती कोण आहे? ते आपल्या आतले शेतकरी इथे बाजूचे शेतकरी कशासाठी आलं तिथं? ते याच्यासाठी पंचनामा आहे म्हणून आलेले. आता येथील अजून काही येतात काही आलेत काही. हे पण खोदलेलंच आहे ना? हा हे सगळं खोदलेलं आहे सगळं खोदकाम केलेलं आहे सगळं टोटल. या खाली शेतकऱ्यांचं म्हणणं घेऊया. हे कोणाचं आहे? हे आता चालू आहे हे ते त्यांनीच आहेच काय केलेलं आहे त्याचंच काम केलेलं आहे असंच घेतलेलं आहे त्यांनी आणि ते त्याचंच काम चालू आहे. हे खाजगी आहे का? हा खाजगीमध्ये येतं हे तर नाल्याच्या वर आहे फक्त सरकारी असं यार खांबल्यापासून. विकत घेतलेले आहे का अतुल बांबेरेंनी? हा, विकत म्हणजे असंच कोणाचा गुंठा राहिला कोणाचा 2 गुंठे राहिले असे त्यावेळेस काय कागद होत नव्हते त्या काळात खरेदी खत केलेली. नमस्कार आपण इथलेच का? हा इथलं आपल्याला काय बोलायचंय का सर? आमच्या रस्त्याचा प्रॉब्लेम होता. बरोबर. रस्त्याचा प्रॉब्लेम होता तो सरपंचांना म्हटलं होतं तर ते म्हणले आम्ही करू रस्ता. आणि या गोष्टीला 1 वर्ष झाले. तुमचा रस्ता कुठून होता कुठं? पहिला आमचा हा बांधाचा रस्ता होता. अच्छा हा पण हा काही शेतकऱ्यांनी आमचा पण बांध पवारला खालून त्यामुळे हा रस्ता बंद झाला. तर वनीकरणाचा एक रस्ता असतो काय तर मी त्यांना म्हटलं तुम्ही आता हे उकरलं तर इथून वनीकरणाचा एक रस्ता असतो तुमच्या मार्फत करून द्या. त्यांनी 1 वर्षापूर्वी म्हटलं होते करून देतो पण अजून काही रस्त्याचे काहीच नाही. आता तुम्हाला यायला जर रस्ताच नाही का? यायला जायला रस्ता नाही आम्हाला. मग तुम्ही कसं मग जमीन आता भाऊनी आमची पडीक जमीन पडली तसे रस्त्याअभावी? हो जवळ 4 वर्ष झाली पडीक जमीन. पण आता हे जे तिकोणे आहेत हा ते म्हणाले की ही वरची जी जमीन आहे, ही सरकारी जमीन आहे खरं आहे का? हा खरंच असणार आहे ना कारण पहिला डोंगर इकडनं होता. आता आम्हाला जायला म्हणजे असा रस्ता होता इकडनं गाडी जर आणली ना आम्ही तर असं ट्रॅक्टर वगैरे आमचा जायचा. आता फिरायला जायला हे नाही. बरं काय आता कोण येणार आहे इथं त्यामुळे तुम्ही जमलेत? सर्कल मॅडम येणार आहे. ते कोण चौकशी करायचे पंचनामा करायचा म्हणून मॅडम येणार होते. सर्कल मॅडम येणार आहे. फोन लावा ना त्यांना. तुम्ही म्हणाले की 12 वाजता येणार ना? आता खूप 1 वाजता येणार. आता किती वाजले? आता बरंच टाइम झाला 2:30 वाजून गेले असतील. आणि 2:30 वाजले.
जवळ धरा. हॅलो, हॅलो मॅडम, किती वेळ लागेल? चालू आहे स्थळ पाणी हो, अजून एक राहिली माझी. आपण इथं थांबलेले आहे ना, असं आलेले पत्रकार ते. म्हणून मी सकाळी म्हटलं होतं तुम्हाला. ते सगळे दोन्ही आलेत का लोक? हो, सगळेच आलेले. प्रतिवादी. प्रतिवादी काय सांगतायचं आता, तुम्ही नोटीस दिलेली आहे म्हणल्यानंतर आम्ही कसं काय प्रतिवादीची काय चौकशी करू? दुसरं कोणी? पत्रकार बोलावलेले आहे, आज बाजूचे शेतकरी बोलावलेले आहे, आजूबाजूचे सुरेश. शेतकरी, बाजूचे शेतकरी बोलावलेले आहे आणि पत्रकार बोलावलेले. आणि प्रतिवादीचे आम्ही कसं काय प्रतिवादीला सांगू शकत नाही ना आम्ही, ते तुम्ही सांगायला पाहिजे ना. ठीक. पोलीस पाटील. कधी येणार विचार ना. कधी येणार तुम्ही? इथलं उरकल्यावर येते ना. किती वेळ लागेल? अजून एक स्थळ पाणी आहे. अहो तुम्ही मगाशीच म्हणले तासाभरात येईल म्हणले. आता तर बराच त्यामुळे होतो आता, टाइम लागतो ना. हॅलो मॅडम, संदीप उतरडे बोलतोय, बातमीदार. बोला की. अहो इतकं किती उत्खनन झालंय तुमच्या एरियामध्ये मॅडम? हे आत्ताच नाहीये विषय, यांची आधीची माझ्याकडे एक पत्र आलं ना, त्याच्या अनुषंगाने मी नोटीस काढलेली. अगोदरचा विषय हा नाही, पण त्याचं ते तुम्ही मोजणी वगैरे किती खोदकाम झाले ते अहवाल दिला पाहिजे ना. त्याचा आधी अहवाल गेलेला आहे. आता फक्त माझ्याकडे चौकशीला आलं होतं ना पत्र, त्याच्या अनुषंगाने मी नोटीस काढली होती. आधी त्या घरी पंचनामा वगैरे गेलेला आहे त्यांचा. अगोदर पंचनामा गेलाय, कधी गेलाय काय माहिती आहे? नाही सांगते, मला फक्त पत्र आलं होतं, त्या अनुषंगाने नोटीस काढली होती मी. बरं, मग आता हे सगळे पत्रकार लोक आले तिथं, तुम्ही कधी येणार आहेत? मी आता राजुरीमध्ये सहकारी समिती यांच्यात आहे का बरं इथं? अजून नाव टाका. हॅलो. काय करायचं मग आता? आपण काय झालं तर ह्यांच्या पण इथं मला 3-4 तारखा होत्या राजुरीमध्ये बघा. बर. नाही, पण इथं जे झालंय ना, गायरान आहे ना हे वाटतं. नाही, हा गटाचा उल्लेख आहे त्यामध्ये, त्याच्यामध्ये गटाचा उल्लेख आहे. तक्रार काय रस्त्याची आहे का? रस्ता नाही का गायरान याच्यावर, उलखनन याच्यावरती नोटीस आहे माझं, सरळ याच्यावर सरपंच याचा पडीक जमिनी अतिक्रमण म्हणून नोटीस आहे. हॅलो. हा बोला ना सर. त्यांचं काय म्हणणं आहे, गायरान जमीन आहे सरकारी, त्याच्यामध्ये ते कोण सरपंच आहे ते अतिक्रमण करतायत. संबंधित ठिकाणी आले ना सर, की त्यांचा काय आहे तो पंचनामा करणार आहे. हे अगोदर आहे ना, संबंधित तलाठी जे होते ना, त्यांनी पंचनामा वगैरे सगळं सबमिट केलेला आहे. त्यांनी फक्त आता ती दंडात्मक कारवाईसाठी माझ्याकडे फक्त आज रोजी वस्तुस्थिती काय ते फक्त त्यांनी मागितले. मोजमाप वगैरे जे तुम्ही मला बोलत होते ना, ते सगळं त्यांनी करून दिलं नाही त्या पंचनाम्यामध्ये अगोदर. अच्छा, फक्त किती आकडा किती ब्रास आहे माहिती नाहीये फक्त. अजून आहे ना बाकीचे. हा स्कोप आहे ना, पहिली मोजणी केलेली नाही. हो, म्हणजे किती ब्रास मोजणी झाली ती माहिती नाही, फक्त तुम्ही आता परत येऊन चौकशी करताय, फिर चौकशी. हा, पंचनामा नाही, आता तिथं ते होऊन गेलं नाही पंचनामा, फक्त सद्यस्थिती काय ते पाहिजे आपल्याला. बर, ठीक आहे, चालेल. या मग तुम्ही. हा, लागेल बरं का दादा इकडे. ठीक आहे. ओके. मग तलाठी कुठे आहे? तिथंच आहे का ते? ठीक आहे, काय हरकत नाही मॅडम, लवकरात लवकर यायचा प्रयत्न करा. तुम्ही थांबणार आहे का? हो. बरं, ठीक आहे. तरी तासभर लागेल मला इथं, येते मी आवरून. ठीक आहे, या. ओके मॅडम. ठेवतो. आता त्यांचं काय ते काम चालू आहे. मला सांगा, तुम्ही या अगोदर जी मोजणी केली, म्हणजे खड्ड्यांचं मोजमाप घेतलं, किती ब्रासचा पंचनामा केला? हवायच्यात काय लाख रुपयाचा बरस बिरस आम्हाला कळत नाही, आम्ही अडाणी माणसं आहे सगळे, आम्हाला काय कळते बरस किती बरस काय आलं. पंचनाम्याची कॉपी असेल ना तुमची? पंचनाम्याची कॉपी नाही आम्हाला दिलेली, आमच्या तिकडे आमच्याकडे काहीच नाही, फक्त मी पाठवलेले अर्ज, हा नकाशा आहे आणि हे जे मी आतापर्यंत जे कागद. हा 30 नंबरचा गट दिसून. हा 30 नंबरचा गट हा गायरान आहे का ते? या गायरान आहे सगळं. आणि हा 40 नंबर, आपण हा 40 मध्ये उभं आहे, इथे 40 मध्ये उभं आहे, असं आहे. आणि आता आपण इथं 40 मध्ये. बर, मग आता पंचनामा तुमच्याकडे नाही, कसं काय मग? पंचनामा दिलाच नाही आम्हाला, तर काय फक्त करतो अधिकारी येतात जातात काय करतात, आता आम्हाला काय कळतं. झालं ते पंचनाम्याला तरी आता जवळजवळ 8 महिने झाले असतील. 8 महिने? 8 महिने झालेला पंचनामा आहे. तो पंचनामा नाही, काहीच नाही. तहसीलदारापुढं जबाब झालेत, तहसीलदारापुढं निकाल राखून ठेवलाय माझा, निकाल सुद्धा मला दिला नाही. तो तिथं काय म्हणले, पंचनामा असा झाला, पंचनामा तसा झाला तर परत तुमच्या मनासारखा पंचनामा करा म्हणून परत फेर पंचनामा लावला, तरी निकाल भेटला नाही. काय झालं याचं, काय प्रोसिजर झाली हे तरी कळावं. हे ग्रामपंचायतला सुद्धा नोटीस दिलेलं आहे मी,
काय याच्यात बुवा हे काय काय तुम्ही काय केलं हे ग्रामपंचायतचं सुद्धा माझ्याकडे हे अहवाल बर सगळ्यांना तस कलेक्टरपर्यंत याच्यापर्यंत पुण्यापर्यंत मी अर्ज पाठवलेले तरी कुठल्याच काही अर्जाची दखल नाही झाली. हे फोटो आहे सरळ. अच्छा अच्छा हे फोटो कधीचे ते फोटो ते आता अर्जाबरोबरच पाठवलेले आहे जानेवारी महिन्यात 25. मग यांचा धंदाच आहे का हा असा? धंदा आहे व्यवसायच आहे त्यांचा तो मुरम वाळू. घाटात सुद्धा जे इथून मागं 5 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी आणि घाटातला जो नॅशनल हायवे त्याच्या साईडला जी गायरान हद्द आहे त्या ठिकाणी सुद्धा ती टेकडी सुद्धा उकारण्याचं काम असे त्यांचा मुरमाचा व्यवसाय आहे. ते आता रस्त्याला सुद्धा मुरम टाकतात. हा हायवे आहे याला सुद्धा मुरम टाकतात. अनेक ठिकाणी या डोंगराच्या कडेने तेव्हा तुम्ही समोर देखील सुद्धा पाहू शकता त्या ठिकाणी सुद्धा उकरलेलं आहे. ते जे खोदले ते सुद्धा असे अनेक ठिकाणी गायरान आहे ते कोणते गावातले? हे बांगरवाडी हद्द लागते पण तिकडे ते बांगरवाडी पण इकडे गुळतवाडी. आता ऐका ना इथे ते खोदलेलं दिसतंय इथनं. हा ते कोणाची जागा आहे ती खाजगी आहे का? ती खाजगी ती फॉरेस्ट आहे वरती. फॉरेस्ट आहे वरती. त्यांनीच खोदले का? नाही नाही कोणी कोरले ते नाही ते नाही माहिती. पण अशी या साईडनी ही साईड नाही इकडे पंचायत आहे तिकडे ते फॉरेस्ट आहे. गायरान या साईडनी बऱ्याचशा ठिकाणी ही असं सगळी पंचायतीची गायरान जागा आहे. आणि घाटामध्ये भर दिवसा मशीन लावून ज्या ठिकाणी गेले 5 वर्ष 7 वर्षापासून त्या ठिकाणी उकरण्याचं काम केलं. कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्याच्यावर ऍक्सेप्ट घेतला नाही. भर दिवसा उकरत असताना सुद्धा कुठल्याही अधिकारी त्या ठिकाणी जाता येता पाहत असताना सुद्धा फॉकलँड लावून हायवा उकरण्याचं त्या ठिकाणी ब्रेकर लावून काम केलेलं आहे गायरानात. जर घाटामध्ये गायरान आहे ना पंचायतीचं घाटामध्ये असंच गायरान आहे. हेच पंचायतीचं रान पसरलेले. किती दिवस झाले घटनेला? या 5-6 वर्षापूर्वी त्या ठिकाणी कुणी गावातल्या काही मंडळी असतील ते कुणी त्या ठिकाणी बोलण्याचं काम करत नाही. दहशतीमुळे कोण जातं? साधारण माणसांनी जर केलं असतं तर सरकारी अधिकारी म्हणा किंवा प्रशासन म्हणा त्यांनी आतापर्यंत योग्य ती कारवाई त्या सर्वसाधारण माणसावर केली असती. ही कारवाई ह्या माणसावर होत का नाही या माणसाचे पदावरून निलंबन झालं पाहिजे ही आमची नैतिक भावना आहे. नमस्कार आपलं नाव? नमस्कार, मी मंडलाधिकारी बेल्ले. आज माताजी अनंता तिकोने यांनी गुळुंचवाडी तालुका जुन्नर येथे शासकीय गायरान जमिनीत उत्खनन झाल्याबाबतीत अर्ज केला होता. तर त्या संदर्भातल्या स्थळपाहणीसाठी मी इथे आले होते. तर आज रोजी स्थळपाहणी केली असता जो काही वस्तुस्थिती आपल्याला आढळून आलेली आहे त्याचा पंचनामा आपण पंचांसमक्ष केलेला आहे. पुढील कार्यवाहीसाठी मी माझ्या वरिष्ठांकडे हा प्रस्ताव सादर करते. थँक्यू.